मित्रांनो, 7/11/2006 रोजी मुंबईच्या एका लोकल ट्रेनवर जो बॉम्ब हल्ला झाला, ज्याला 7/11चा हल्ला असंही ओळखलं जातं, त्यातील सर्व आरोपींना कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. 21/7/2025 रोजी हा निकाल देण्यात आला आहे. तब्बल 19 वर्षांनंतर या आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. मित्रांनो, या हल्ल्यात 190 जणांचा मृत्यू झाला होता, तर जवळजवळ 424 लोक जखमी झाले होते. या हल्ल्यातील 7 आरोपींना आजीवन कारावास तर 5 आरोपींना फाशीची सजा सुनावण्यात आली होती. सर्व निर्दोष होते. तर हल्ला केला कुणी? या लोकांना निर्दोष सोडण्यास इतकी वर्ष का लागलीत? त्यांच्या आयुष्याची जी इतकी वर्ष जेलमध्ये वाया गेलीत, त्यासाठी जबाबदार कोण? आणि हे सगळे निर्दोष होते, तर खऱ्या हल्लेखोरांना कधी पकडणार आणि त्यांना शिक्षा कधी होणार?